नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत, खमंग आणि एकदम क्रिस्पी मुरमुऱ्याचा चिवडा. तर ही झटपट तयार होणारी रेसिपी मधल्या सुट्टीसाठी, चहा सोबत किंवा संध्याकाळी स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट आहे. अगदी काही मिनिटात तयार होतो. तर अशा प्रकारे अगदी खमंग आणि कुरकुरीत मुरमुऱ्याचा चिवडा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाणारा बेत आहे आणि पचायला पण अतिशय हलका आहे. चला तर मग जराही वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर एका मोठ्या कढईमध्ये आपल्याला 1 ते दीड वाटी तेल घालायचं आहे. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी, ठेचलेल्या 7 ते 8 लसणाच्या कळ्या आणि सोबतच अर्धा वाटी शेंगदाणे. आता सर्व मिश्रण छान खमंग खरपूस भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा वाटीहून कमी फुटाण्याची डाळ घालायची आहे. तर आता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार फुटाण्याची डाळ घालू शकता. सोबतच यामध्ये मी वाटीभर भरभरून असा कढीपत्ता घातला आहे. कढीपत्ता हा आपल्या शरीराला खूपच फायदेशीर आहे आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे कढीपत्ता खाणं खूपच फायदेशीर आहे. लगेचच 7 ते 8 बारीक चिरलेल्या मिरच्या घातल्या. सर्व साहित्य पुन्हा 2 ते 3 मिनिटं परतून घेतलं आणि वाटीभर कोथिंबीर घातलं. आता कोथिंबीरचा पूर्णपणे ओलावा नाहीसा होईपर्यंत किंवा सर्व साहित्य छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण तेलामध्ये तळायचे आहे. आता इथं सर्व मिश्रण मस्त कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेतलं आणि नंतर यामध्ये लगेचच आपण काही बेसिक मसाले घालूया. तर त्यामध्ये अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच लाल तिखट, अर्धा ते पाऊण चम्मच धने पावडर आणि चवीनुसार मीठ घातलं. आता अगदी आपल्याला हे सर्व मिश्रण पूर्णपणे कमी आचेवर परतायचे आहे. नाहीतर लगेचच आपलं तिखट मीठ हे लगेचच जळण्याची भीती असतो. आता सर्व मिश्रण परतल्यानंतर लगेचच यामध्ये मुरमुरे घालूया. तर अशा प्रकारे मुरमुरे घातल्यानंतर आपल्याला अगदी मंद आचेवर सर्व मुरमुरे छान मिक्स करून घ्यायची आहे. पूर्णपणे ढवळून घ्यायचा आहे आणि अगदी 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला हा मुरमुरेचा चिवडा अगदी मंद आचेवर परतून घ्यायचा आहे. जर मुरमुरे जास्तच प्रमाणात नरम असतील, तर तुम्ही थोडं जास्त वेळ यांना परतून घ्या. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी काही मिनिटातच आपला मस्त कुरकुरीत, खमंग, क्रिस्पी असा मुरमुऱ्याचा चिवडा तयार आहे. तर हा मुरमुऱ्याचा चिवडा खायला इतका भन्नाट लागतो मधल्या सुट्टीमध्ये चहासोबत किंवा संध्याकाळी स्नॅक्ससाठी अगदी परफेक्ट बेत आहे. तर अशा प्रकारे अगदी झटपट तयार होणारा क्रिस्पी, खमंग आणि कुरकुरीत मुरमुऱ्याचा चिवडा रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.